नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज गुरुवार रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असंही म्हणतात. या पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे या पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असं देखील म्हणतात. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची खास करून पूजा केली जाते. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी उपाय सेवा ह्या केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी घरातनं बाहेर ही एक वस्तू आपल्याला फेकून द्यायची आहे. यामुळे बघा 7 पिढ्यांचं आपलं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होईल. यामुळे आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. आपल्या घरात जेवढ्या व्यक्ती असतात बघा, लहान असो किंवा मोठ्या असतो, प्रत्येकाला कधी ना कधी बाहेरच्या वाईट गोष्टींचा किंवा निगेटिव्ह ऊर्जेचा हा त्रास होत असतो. प्रत्येकाला बाधा होत असतात, दृष्ट लागत असते. मुलं लहान असो किंवा मोठे असो, एखाद्याची चांगली प्रगती होत असेल तर त्याला देखील काही गोष्टींचा त्रास होत असतो. आणि यासाठीच आपल्याला आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरातील नको असलेल्या वाईट गोष्टी या बाहेर काढण्यासाठी आपल्याला संध्याकाळी घरातून ही एक वस्तू आपल्याला बाहेर टाकायची आहे. आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी कधी करायचा, कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड राहण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करून काही सेवा आपल्याला करायच्या असतात. त्याचप्रमाणे ज्यांना पौर्णिमेचं सत्यनारायणाची पूजा करायची असेल त्यांनी आज गुरुवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायणाची पूजा करायची आहे. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या पृथ्वीवर सूक्ष्म स्वरूपात वास्तव्य करत असतात आणि त्यामुळेच आपण जर का पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले तर बघा, या उपायांचं फळ, रिझल्ट आपल्याला हे 100% मिळत असतं. त्याचप्रमाणे आपण हा उपाय प्रत्येक पौर्णिमेला, त्याचप्रमाणे अमावस्येला देखील करू शकतो. आपल्या घराला दोष लागले असेल, नजरबाधा झाली असेल, घरातील व्यक्तींना नजरबाधा झाली असेल तर यासाठी आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजेनंतर हा उपाय केव्हाही करू शकतात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहेत. ह्या वस्तू कोणत्या आहेत आपण ते पाहणार आहोत. तर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही थोडीशी काळी मोहरी घेतली तरी चालेल. तुम्हाला थोडं जाड मीठ घ्यायचं आहे. यानंतर 2 अखंड लवंग घ्यायचे आहे, 2 हिरवी विलायची तुम्हाला घ्यायची आहे आणि थोडेसे आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे. या सर्व वस्तू आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आता काहींच्या घरात यातील काही वस्तू नसेल तर मग तुम्ही हा उतारा किंवा हा उपाय करायचा नाही का? तर बघा, यातील एखादी वस्तू तुमच्याकडे नसली तरी चालणार आहे. तुमच्याकडे जेवढ्या वस्तू असेल तुम्ही तेवढ्या वस्तू घेऊन हा उपाय करायचा आहे. आपण यामध्ये ज्या पण काही वस्तू घेतलेल्या आहेत या सर्व वस्तू आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर काढत असतात. आपल्या घराला जर का वास्तुदोष लागला असेल, पितृदोष लागला असेल, नजरदोष लागला असेल तर यासाठी ह्या सर्व वस्तू उपयोगी आहेत. तुमच्याकडे ज्या वस्तू असतील त्या वस्तू तुम्ही घेऊ शकतात. या सर्व वस्तू आपल्याला आपल्या हातात घ्यायच्या आहे किंवा तुम्ही एका वाटीत किंवा प्लेटमध्ये ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहे. त्यानंतर ह्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घरातील सर्व व्यक्तींवरून 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत तुम्ही ह्या वस्तू सर्वांवरून 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहे. त्यानंतर तुमच्या घरातील तुमच्या ज्याही काही भिंती असतील तुम्हाला त्या 4ही भिंतींना ह्या वस्तू तुम्हाला टच करून घ्यायच्या आहे. त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि बाहेर गेल्यावर तुम्हाला मागे वळून बघायचं नाही. तर बाहेर गेल्यावर दक्षिण दिशेला तुम्हाला ह्या सर्व वस्तू फेकून द्यायच्या आहे.
त्यानंतर तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही, पुन्हा मागे वळून बघायचं नाही. तुम्हाला तसंच आपल्या घरी यायचं आहे. घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर आपल्या देवघरात असलेल्या देवतांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे. आपल्या गुरूंना तुम्हाला नमस्कार करायचा आहे. ह्या सर्व वस्तू ज्या आहेत, ह्या सर्व वस्तू आपल्या घरातील नको असलेल्या गोष्टी, वाईट शक्ती, वाईट बाधा, निगेटिव्ह ऊर्जा या बाहेर काढण्यास मदत करत असतात. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेत असतात आणि आपल्या घराची प्रगती यामुळे होत असते. ज्यावेळेस आपल्या घरातील नको असलेल्या वस्तू बाहेर जातील त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते आणि अखंड वास करत असते. यामुळे आपल्या घराची प्रगती होते. आपल्या घरात येणारा पैसा हा टिकून राहतो. त्याचप्रमाणे आपल्या पतीची, मुलांची देखील यामुळे प्रगती होते. हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला, त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला करायचा आहे. बघा, अगदी छोटासा उपाय आहे, पण यामुळे आपल्या घरात लागलेली नजरबाधा, दोष, ज्यांनाही लागले असतील त्यांचे दोष यामुळे निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे हा उपाय आपण आवर्जून पौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.